अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाच्या गटनेतेपदी नाना आमलेंची निवड. युवा स्वाभिमान पक्षाच्या कोर कमिटी बैठकीत निर्णय. माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा असल्याने हिरव्या रंगाचा उल्लेख. भाजप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सहर शेख यांचं स्पष्टीकरण. अमरावतीत उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण आरोपीची जामीन याचिका. मुंबई हायकोर्टानं फेटाळली. पशुवैद्यकीय डॉक्टर युसूफ खानने दाखल केली होती याचिका. नाशिकच्या गंगापूर धरणावर आज आणि उद्या लढाऊ विमानांचा थरार. सूर्यकिरणचे वैमानिक सादर करणार हवाई कसरत. कोल्हापुरात 5 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश लागू. चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा इथे संत कोंडया महाराजांची यात्रा महोत्सव. अग्निकुंड प्रभावळ महोत्सवातील मुख्य आकर्षण. भाविकांची यात्रेकरता गर्दी. वर्धात भव्य कृषी पशुसंवर्धन आणि मिनी सरस वर्धिनी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, शासकीय योजना, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची थेट होणार विक्री. वर्ध्यात घरकुल कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन. 4 महिन्यांपासून मानधन न दिल्यानं कर्मचारी आक्रमक. वर्ध्यात महावितरणचा विद्युत स्ट्राईक. 9 महिन्यात 1,82 कोटींची वीज चोरी. 158 ठिकाणी वीज चोरीचे प्रकार उघडकीस. कोल्हापुरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दणका. ट्रॅफिक पोलिसांची उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई. 8 तासात 651 जणांवर दंडात्मक कारवाई. सायकल स्पर्धेचा 4था टप्पा पुणे शहरात होणार. दुपारनंतर पुण्यातील शाळांना सुट्टी. पुण्यात वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला केराची टोपली. भाजपच्या नव्या नगरसेवकाकडून बॅनरबाजी सुरूच. सूचना देऊनही अद्याप बॅनर काढले नाहीत. आज देशभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह. भक्तांची गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी. तर माघी गणेशोत्सवानिमित्त टिटवाळ्यात भाविकांची गर्दी. महागणपती मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा. कोकणातील सर्वात मोठ्या माघी गणेश उत्सवाला सुरुवात. पारंपरिक पद्धतीनं गणरायांचं आगमन. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. अलिबागच्या समुद्रात असलेल्या कुलाबा किल्ल्यातील मंदिरात माघी गणेशोत्सव. पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. नागपूर शहरातील 171 चौकावर असणार एआयची नजर. वाहतूक कोंडीचे नियम मोडणाऱ्यांवर मनपाकडून इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीची अंमलबजावणी करणार. केईएम रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. आज शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार. अदानी समूहाची महाराष्ट्रात 66 अब्ज डॉलर गुंतवणूक, ज्यामध्ये विमान वाहतूक, स्वच्छ ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधांचा समावेश. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था. रस्ते दुरुस्तीसाठी 3 गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचा दर्यापूर तहसील कार्यालयावर मोर्चा. रत्नागिरीच्या जयगड मच्छीमारी सोसायटीच्या निवडणुकीत विकास पॅनलचा दणदणीत विजय. 12 पैकी 10 जागांवर जयगड मच्छीमार गाव विकास पॅनलचा विजय. सैनिकांसाठी समर्पित विशेष टपालाचं अमृता फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत ई-बाईक्स दाखल. तर भिवंडीत परोपकार संस्थेतर्फे गरजू 250 कुटुंबियांना अन्नधान्य किट वितरण. परोपकारी संस्थेच्या या सेवा कार्याची उपस्थित मान्यवरांकडून प्रशंसा. बीडीडी वासियांना दरमहा 30,000 रुपये भाडं मिळणार. म्हाडाने शासनाकडे पाठवला प्रस्ताव. बदलापुरात 438 अनधिकृत बांधकामं. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसेल तर ओसी देऊ नका. हायकोर्टाचे निर्देश. गोरेगावमधील मोतीलाल नगरवासियांना 1600 चौरस फुटांचं घर. शासन निर्णयातील क्षेत्रफळाबाबतची चूक सुधारणार. म्हाडाचं आश्वासन. नवी मुंबईत जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती. राज्य शासनाच्या निर्णयामुळे हजारो रहिवाशांना दिलासा. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्या. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर. पालिकेच्या सीबीएसई मंडळ शाळांमधील 366 विद्यार्थी देणार 10वीची परीक्षा. आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील उपक्रम. 10वी 12वीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियान. पारदर्शक भयमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज. पालघर जिल्ह्यातील 86% अधिक विद्यार्थ्यांचं अपार आयडी तयार झालं असलं तरी 29,000 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यानं पुढील प्रक्रियेत मोठा अडथळा.
गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाचा 13वा दीक्षांत समारंभ. डॉक्टर अभय बंग यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन. मुंबई गारठली, तापमान 16 अंशांवर घसरलं. आठवडाभरात थंडीचा कडाका वाढणार. पुण्यातील पाणी पुरवठा संकट. दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका. महापालिकेची तातडीची उपाययोजना. मुंबई सेंट्रल ग्रँट रोड मधील वाहतूक कोंडी फुटणार. बेलासीस तयार, वाहतुकीकरता सज्ज. वरोर वाढवण तवा द्रुतगती महामार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा. एप्रिलपर्यंत कामाला सुरुवात. नवी मुंबईतील रेल्वेवरील पूल लवकरच प्रवाशांच्या सेवेत. पनवेल नवी मुंबईतून ठाणे मुंबईकडे जाणारा प्रवास सोपा होणार. लाडक्या बहिणींची घरोघरी पडताळणी. ई-केवायसी चुकली तरी न घाबरण्याचं आवाहन. लाडकी बहीण लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी. दिव्यात रेल्वे तिकीट घर लवकर बंद होत असल्यानं प्रवाशांची गैरसोय. रात्री 12 पर्यंत तिकीट घर सुरू ठेवण्याची मागणी. एक स्थानक एक उत्पादन. रेल्वे स्थानके बनली आर्थिक सक्षमीकरणाची केंद्र. तळागाळातील व्यावसायिकांना मिळालं व्यासपीठ. करंजा जेट्टीला भगदाड. प्रवासी वाहतूक धोक्यात. जेट्टीचं काम लवकरात लवकर पूर्ण करा, प्रवाशांकडून मागणी. 1.5 तासाचा प्रवास फक्त 15 मिनिटात. बोरिवली आणि गोराई दरम्यान नवीन रोरो जेट्टी. VTALL असा कॉल साईन असलेलं हे विमान फेब्रुवारी 2020 मध्ये अनिवार्य देखभाल सेवेसाठी नागपूरला झालं होतं दाखल. नागपूरमध्ये अडकलेलं बोईंग 777 विमान 6 वर्षांनी उडणार. तपोवनमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत वृक्षतोडीला बंदीच राहणार. राष्ट्रीय हरित लवादाचे निर्देश. यवतमाळच्या पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका. शाळेचा मार्ग सुरक्षित करण्याच्या मागणीकरता विद्यार्थ्यांचं आंदोलन. तर बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आदिवासींचं आंदोलन. घरं रिकामी करण्यास सांगण्यात आल्याचं उद्यानात राहणाऱ्या आदिवासींचा आरोप. हिंगोली जिल्ह्यात हरभरा पिकावर वातावरणातील बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव. हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत. हिंगोलीत विद्युत डीपीच्या मागणीकरता शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. डीपीचं कोटेशन भरूनही गेल्या 6 वर्षांपासून डीपी रखडला. नांदेडचा शेतकरी मिळवतोय लाखोंचं उत्पन्न. पारंपरिक शेतीला बगल देत आयुर्वेदिक शेतीकडे वाटचाल. 3 वर्षात प्रथमच सोयाबीनचे दर 5,000 अमरावतीत सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता. मात्र 75% शेतकऱ्यांनी सोयाबीन विकला. आता फायदा मात्र व्यापाऱ्यांना. CCIच्या कापूस खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी. आतापर्यंत केवळ 39,377 क्विंटल कापसाची खरेदी. सोयाबीनने ओलांडला हमी भावाचा टप्पा. आडत बाजारात गेल्या 2 दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात हमी भावाचा टप्पा ओलांडला. हंगामाच्या अंतिम टप्प्यात खाण्याच्या पानांच्या दरात वाढ. पानांच्या दरात गेल्या 1.5 महिन्यापासून हळूहळू वाढ. कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे नाराज. मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं नाराजी. निवृत्त होणाऱ्या इक्बाल सिंह चहल यांच्याकडे मोठी जबाबदारी. पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती. छत्रपती संभाजीनगरातील फुलंब्रीत बाजार समितीचे माजी सभापती राधाकृष्ण पठाडे यांचा भाजपला रामराम. जिल्हा परिषदेत उमेदवारी न मिळाल्यानं नाराज पठाडे यांचा शिवसेनेत प्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष. पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा खासदारांच्या भावावर आरोप. बेलापूर कोकण भवनात आज मुंबईतील शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक येण्याची शक्यता. भिवंडीत गट नोंदणी केल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक अज्ञात स्थळी. काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, सपा मिळून सत्ता स्थापन करू शकतात. कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी यांचीही भूमिका निर्णायक. भाजपच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या 10 जागांना फटका. 10 उमेदवारांना करावा लागला पराभवाचा सामना. गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी करणार भाजपमध्ये प्रवेश. रविवारी 25 जानेवारीला करणार पक्षप्रवेश. सिंधुदुर्गच्या कोकीसरे पंचायत समितीत भाजपनं खातं उघडलं. साधना नकाशे यांची बिनविरोध निवड. स्थानिक स्वराज्य संस्थांतील 50% आरक्षण मर्यादेचा पेच कायम. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी न झाल्यानं पेच कायम.
पुणे मनपासाठी आज आरक्षण जाहीर होणार. मनपाचे महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित याकडे लक्ष. आज अमरावती महापौर पदासाठी आरक्षण सोडत. अमरावती मनपात कोणत्या प्रवर्गाचा महापौर आरक्षण सोडतीत आज होणार स्पष्ट. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत मोहोळच्या 2 पाटलांमध्ये पुन्हा जुंपली. माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांमध्ये वाकयुद्ध. कोल्हापूर मनपात स्वीकृतसाठी काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी. काँग्रेसकडे 24हून अधिक जणांची स्वीकृतची मागणी. रत्नागिरी शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध. नाणीज पंचायत समितीतून डॉक्टर पद्मजा कांबळे बिनविरोध. पुण्यात पालिका निवडणुकीत 796 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त. शिवसेनेचे 104, भाजपच्या 4 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त. रायगडच्या पेणजवळ विकास केंद्र उभारणार. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा. 1 लाख कोटी गुंतवणुकीचा दावा. 29 महापालिकांतील महापौर पदासाठी आज सोडत. आरक्षणाच्या गुगलीवर ठरणार सत्तेचं समीकरण. नागपूर पालिकेच्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत. याकडे नागपूरकरांचं मात्र लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नॉट रिचेबल सरिता म्हस्के पुन्हा संपर्कात. गट नोंदणी वेळी होत्या सरिता म्हस्के अनुपस्थित. सांगली महापालिकेवरील प्रशासक राजवट संपली. आयुक्त सत्यम गांधी यांनी अधिकाऱ्यांसोबत फोटो सेशन केलं. 23 जानेवारीपासून शिवसेना प्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष. शिवसेना मनसेचा षण्मुखानंद इथे भव्य सोहळा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार. धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा झटका. तानाजी सावंत यांच्या विरोधात पुतण्या धनंजय सावंत यांचं बंड. शिंदेंच्या शिवसेनेनं आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली. कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंची शिवसेनेचा आकडा 65 वर. महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब. छत्रपती संभाजीनगरमधील अर्चना मेढेकर कॅनडात न्यायमूर्ती. नोबेलची पर्वा नाही, लोकांचे जीव महत्वाचे. डोनाल्ड ट्रम्प यांचा यू टर्न. ट्रम्प यांनी कालच नॉर्वेचे पंतप्रधान स्टोरे यांना लिहिलं होतं खरमरीत पत्र. ट्रम्प यांच्या एअरफोर्स 1 विमानात तांत्रिक बिघाड. प्रवासातून ट्रम्प परतले. दावोस इकॉनॉमिक समिटमध्ये भाग घेण्यासाठी स्वित्झर्लंडला ते जात होते. सिरियाच्या शद्दाती जेलमधून 1500 कैद्यांचं पलायन. सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेत 81 कैद्यांना पकडलं. जागतिक अस्थिरतेचा रुपयात परिपाक. रुपया 52 आठवड्यातील निच्चांकी पातळीवर कोसळला. अमेरिकेतील मिशिगन राज्यात बर्फाचं वादळ. अमेरिकेत 100 गाड्या एकमेकांवर आदळल्या. कंपनी विकत घेऊन कामावरून काढून टाकेन. एलन मस्कचा एअरलाईनच्या सीईओला इशारा. अमेरिकेत शिक्षणाची ओढ पण विजाचा अडथळा. भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत 75% घट. प्रजासत्ताक दिनाच्या सरावासाठी डेअर डेव्हिल्स महिला संघ बाईकवर स्वार. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सरावासाठी महिला संघ चक्क बाईकवर दाखल झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त जोरदार सराव सुरू. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील सरावाला सुरुवात. अभिनेता सुनील शेट्टी महाकालेश्वराच्या दर्शनाला. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने उज्जैन येथील महाकालेश्वराचं घेतलं दर्शन. फॉरेन कपल हिंदू परंपरेनं झालं विवाहबद्ध. एका फॉरेन जोडप्यानं हिंदू परंपरेनं वाराणसी घाटावर घेतली सप्तपदी. प्रयागराज शहर परिसरात नियंत्रण सुटल्यानं भारतीय वायुसेनेचे एक प्रशिक्षणार्थी विमान थेट तलावात कोसळलं. सदर घटनेनं परिसरात खळबळ. स्वित्झर्लंडमधील दावोस येथील इंडियन पवेलियनमध्ये केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं अभिनंदन. रेल्वेमध्ये 22,000 जागा रिक्त. अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढली. 31 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार. पुण्यातील मुद्रांक विभागात 965 पदांची भरती. प्रक्रिया महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. तिसऱ्या मुंबईतील रायगड पेण दरम्यान ग्रोथ सेंटर. 1 लाख कोटींची गुंतवणूक येणार. दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. नागपूरच्या मैदानात टीम इंडियाचा विक्रमी विजय. न्यूझीलंड विरुद्ध रंगलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा 48 धावांनी विजय. बॉर्डर 2 ने 24 तासात धुरंधरचा रेकॉर्ड मोडला. आतापर्यंत चित्रपटाचे 53,000 तिकीट विकले गेले. यामुळे एकूण कलेक्शन 1,69,00,000 रुपये.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.